लहानपणी आई बनवायची तेच रिफ्रेशिंग कैरीचं पन्ह. सो वेलकम टू डे 1 ऑफ माय समर ड्रिंक सिरीज. तर सगळ्यात आधी कैरी व्यवस्थित धुवून त्याला असं थोडंसं कट पाडून कुकरमध्ये 3-4 शिट्टी देऊन असे वाफवून घ्यायचं आहे. पाणी लागलं तर त्याची शेल्फ लाईफ कमी होते, म्हणून पाणी लावायच्या आधी शक्यतो वाफवून घ्या. वाफवून झाल्यावर मग त्याचे साल वगैरेचं काढून त्याचा पल काढून घ्यायचा आहे. तो चांगला स्मॅश करायचा आहे आणि जर 1 वाटी पल झाला असेल तर 1 वाटीच गूळ घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर मग ते एक स्ट्रेनर घेऊन त्या स्ट्रेनरमधून ते असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं की गुठळ्या राहत नाहीत आणि छान असा पल भेटतो. हा पल तयार झाल्यावर त्यात आपल्याला जिरेपूड, वेलची पूड आणि चवीनुसार मीठ घालून ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरनं थोडंसं काळी मिरी घालायची आहे. आता हे कैरीचे पन्हे तयार आहे. आता हे आपण काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकतो आणि ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. ग्लासमध्ये 2 चमचे ती पेस्ट घालायची आणि थंड पाणी किंवा माठातलं पाणी घालून ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि तुमचं पन्ह रेडी आहे. उद्या भेटू एका नवीन ड्रिंकसोबत.